plastic surgery. I was associated with this institution as an assistant professor. तर आजच्या ह्याला आपण स्किन डोनेशनच्या ह्याला मी सुरुवात करतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की there are several things which you can donate. So there are totally 12 systems in the body which you can donate. Those donation may be as a live donation or maybe as a deceased donation. So there are two types of live donation. जेव्हा आपण basically when we donate renewable tissues like body fluids, cells. Previous slide please एक photo. कुणाचा ब्रेकफास्ट राहिलेला असेल तर लास्ट मध्ये आलेले ते जेवण गेलं की चुकलं की यांना चुकणार नाही आम्हाला. सो लिव्हिंग डोनेशन म्हणजे बेसिकली जेव्हा आपण ब्लड डोनेट करतो किंवा वेन वी डोनेट सेल्स दॅट इज कॉल्ड एज लिव्हिंग डोनेशन. वेल डिसीज डोनेशन इज अ ब्रेन डेड पेशंट जे विच आर पुट ऑन व्हेंटिलेटर आणि एकदा वन्स यू डायग्नोज बाय न्यूरोसर्जन देर आर टू फॅकल्टीज की जे रिक्वायर्ड लागतात की टू से की दिस पेशंट इज ब्रेन डेड आणि मग त्याच्यानंतरच त्याचे ऑर्गन्स रिट्रीव्ह केले जातात. And the main thing is you have to take a consent from the close king की आम्हाला असं डोनेशन्स हवी आहेत तर then what things you can donate. त्याच्याप्रमाणे मग कशी हाऊ इज द ओव्हरऑल सिच्युएशन त्याच्याप्रमाणे रिट्रीव्ह केले जातात. मला असं खरंच वाटतं की वी ऑल नो अबाउट रामायण महाभारत. कर्ण वॉज अ फर्स्ट एक्झाम्पल ऑफ लिव्हिंग डोनेशन की जेव्हा मरण्याच्या आधी सुद्धा त्यांनी स्वतःचा दात डोनेट केला. मॅथॉलॉजी आहे पण दॅट मे बी द फर्स्ट इन्स्टंट म्हणजे हिस्ट्री बघितली तर आपली 5000 वर्षाचा इतिहासात तर ही पहिलं मेन्शन आहे की जिथे डोनेशन केलं गेलं. थोडंसं बर्न्सबद्दल सांगायचं म्हणजे की पहिलं बर्न्स युनिट जे सुरू झालं ते ग्रँड मेडिकल कॉलेज किंवा जे हॉस्पिटलमध्ये 1967 साली सुरू झालं. त्याच्यानंतर साधारण 76च्या सुमारास BJ वाडिया हॉस्पिटल चिल्ड्रन तिथे बर्न्स युनिट सुरू झालं. आणि प्रायव्हेट सेक्टरमधलं पहिलं बर्न्स युनिट कुठे सुरू झालं असेल तर ते मसिना हॉस्पिटलला सुरू झालं. आणि दॅट वॉज स्टार्टेड बाय डॉक्टर मनोहर केशवानी हू वॉज अ प्रोफेसर वॉज अटॅच टू ग्रँड मेडिकल कॉलेज. आणि तिथून हा प्रवास सगळा सुरू झाला. 76मध्ये सुरू झाला विथ द हार्डली विथ द 4 बेड्स. आणि 1986मध्ये भिकुमाई खलास यांनी एवढं डोनेशन केलं आणि अल्टिमेटली द मॉडर्न बर्न युनिट स्टार्टेड इन समवेअर इन 1992. द फुल डोनेशन त्यांनी म्हणजे एवढं की इनिशियली शी सेड की आय विल गिव्ह यू सम 20 lakhs ड्युरिंग दोज एरिया. 86मध्ये सुरू झालं. पण अल्टिमेटली शी सॉ की हे प्रकरण खूप मोठं आहे आणि इट इज अ 3rd लार्जेस्ट किलिंग थिंग इन इंडिया. म्हणजे व्हेहिक्युलर ॲक्सिडेंट्स आणि बाकी जर का बघितलं की पेशंट डाईंग ऑफ CV म्हणजे हार्ट अटॅक्स त्याच्यापेक्षा याचा हे खूप मोठं आहे. म्हणून अल्टिमेटली शी लँडेड अप डोनेटिंग 1,25 lakhs in those days. आणि देन इट ऑल स्टार्टेड. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिस युनिट वॉज इनॉग्रेटेड बाय भारतरत्न JRD टाटा. ते युजली कुठे जायचं नाही इनॉग्रेशनला पण दिस वॉज अ एक्सेप्शन की त्या भिकुमाई खलासनी स्वतःचं सगळं जेवढं काही होतं तिच्याकडे ते सगळं तिने डोनेट केलं फॉर अ गुड कॉज. आणि मग खरं तर डिड यू नो की यू ऑल नो की स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी. त्यामुळे बेसिकली जे काय होणार आहे किंवा जे काही स्टेम सेल रिसर्च येत आहे किंवा वॉट एव्हर थिंग्स द बेस इज बेसिकली विल गो फ्रॉम द स्किन ओनली. आणि स्लोली कसं झालं जसं वी स्टार्टेड वर्किंग इंटेन्सिव्हली आमचे सर्वायवल रेट वाढत गेले. म्हणजे आय रिमेंबर माय गुरु डॉक्टर वर्तक टेलिंग मी की जेव्हा 76ला सुरू झालं बर्न तेव्हा 15% बर्न जरी वाचला तरी केशवानी सर म्हणायचं की आज पार्टी करूया आपण. आणि मग हळूहळू असं करत करत इन मसिना हॉस्पिटल वी कुड रीच
अप टू म्हणजे आजही माझा 60 to 80% सर्व्हायवल रेट इज 50%. व्हेरी गुड. पण प्रॉब्लेम असा होतो की त्याच्या पुढे काय, म्हणजे विथ ऑल द इन्व्हेन्शन्स, विथ द गुड अँटीबायोटिक्स, आपण पेशंटला म्हणजे अगदी 95% बर्न्स असलं तरी आपण त्याला जवळजवळ 3-4 आठवड्यापर्यंत सर्व्हायवल त्याचं खेचू शकतो. पण त्याच्या पुढे काय, त्यातून मग कल्पना डोक्यात यायला लागली की काहीतरी स्किनच्या बाबतीत करता आलं तर बरं होईल. मग त्या ह्यानी आम्ही 2017मध्ये भिकूमाईच्या नावाने काहीतरी सुरू करायचं म्हणून त्या उद्देशाने भिकूमाई खलास मेमोरियल स्किन बँक आणि रिसर्च सेंटर सुरू केलं. आता जेव्हा कसं असतं, सक्सेस हॅज गॉट मेनी फादर्स, तसंच आमचंही आहे. आम्ही एकटं काहीच करू शकत नाही. सो इनिशियली जे सीड्स असतात की स्किन बँकेचे, दोज वेर सोन बाय डॉक्टर सत्य अगरवाला. ही इज असोसिएटेड विथ द रोटरी स्किन बँक. तुम्हाला म्हणजे इट्स अ व्हेरी वेल नोन नेम. आणि सुहित झवेरी वॉज अ प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब ऑफ नॉर्थ बॉम्बे. त्यांच्या हेल्पने सुरू झालं. आमचे CEO डॉक्टर विस्पी जोशी आणि ट्रस्टीज, सापूरजी पालोनजी इज वन ऑफ द मेन ट्रस्टीज ऑफ आवर हॉस्पिटल, त्यांच्या हेल्पने हे सुरू झालं. वी वेर लकी की मी बरंचसं ॲसिड विक्टिम्समध्ये काम करत होतो. तो वन ऑफ माय 2-3 पेशंट लँडेड अप विथ ॲक्टर शाहरुख खानचं जे मीर फाउंडेशन आहे. सो पहिल्या वर्षाला जवळजवळ ही डोनेटेड 15 lakhs of rupees. फक्त त्यांनी एवढंच सांगितलं होतं की कुठे माझं नाव नको, माझ्या वडिलांच्या नावाने मीर फाउंडेशनचं नाव द्यायचं तर त्या. सो वी स्टार्टेड विथ जनरस डोनेशन फ्रॉम शाहरुख खान आणि गीतिका हजारेवर CEO. प्रोसेसिंग जे असतं की आता तो ग्राफचं कसं हे करायचं, दॅट थिंग वॉज टेकन ओव्हर बाय डॉक्टर कॅरोलिन मॅथेस. आणि त्याच्यानंतर मग सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली. सो 2017मध्ये वी स्टार्टेड ही बँक सुरुवात झाली आमची. आणि इट इज व्यवस्थित त्याचं काम चालू आहे. परमिशन सांगायला मला आनंद होतो की दिस परमिशन वॉज गिवन बाय द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे पहिली स्किन बँक तुम्ही जर का बघितली तर ती डॉक्टर माधुरी गोरे मॅडमनी सुरू केली होती 1999 साली इन सायन हॉस्पिटल. पण त्याचं जे स्ट्रक्चर किंवा त्याची जी परमिशन होती तो ॲनाटॉमिकल लॉ जो होता त्यावेळेचा त्याच्याप्रमाणे सुरू झाली होती. त्याच्यानंतर ऐरोलीला सुद्धा स्किन बँक सुरू झाली होती, पण विच वॉज युरो स्किन बँकचं इट वॉज अ मॉडेल. आमची जी बँक होती इट वॉज अ फर्स्ट बँक, परमिशन वॉज ग्रांटेड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. आणि इट इज अ टोटली मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया स्किन बँक आहे. आजपर्यंत म्हणजे 2017 पासून आम्हाला जवळजवळ 278 स्किन डोनेशन्स आमची झाली. टोटल ग्राफ्स आमचे 5848 आणि त्याच्यातले जवळजवळ 5785 वी हॅव यूज. एका पेशंटचे जे आमचे डिस्कार्ड करायला लागले ते रिपोर्ट नंतर HIV पॉझिटिव्ह आला म्हणून वी हॅव टू डिस्कार्ड. पण आता इतकं असं म्हणजे व्हेरी रेअरली दिस वॉज द ओनली केस विच वी हॅड की टाइमली आम्हाला डेथ सर्टिफिकेट मिळू शकलं नाही म्हणून. RCBN आम्हाला युजली देन स्टार्टेड RCBN लायन्स क्लब आम्हाला थोडं फायनान्शियल मदत करायला लागले. सो वेन वी स्टार्टेड इन 2017 इकॉनॉमिक्स असं होतं की आमचा एक ग्राफ युजली यूज टू 1250 रुपये आमची बेसिक कॉस्ट होती. सो दे सेड की आम्ही तुम्हाला एव्हरी मंथ वी विल गिव्ह यू से 45,000 ॲज अ डोनेशन. सो देन आय टोल्ड देम की जेवढी डोनेशन येतील त्याच्यामध्ये जेवढे बसतील तेवढे ग्राफ्स वी विल गिव्ह फ्री ऑफ कॉस्ट टू गव्हर्नमेंट अँड म्युनिसिपल हॉस्पिटल्स की जिथे बर्न्स युनिट आहे. मग त्याच्याप्रमाणे ही जर्नी सगळी सुरू झाली. आणि महत्त्वाचं असं होतं की जी मसिना स्किन बँक आहे, जेव्हा आम्ही गव्हर्नमेंटला रिप्रेझेंट केलं किंवा परमिशन घेतली, जी युरो स्किन बँक आहे विच आर असोसिएटेड विथ रोटरी, त्यांचं बेसिक हे होतं की दिस स्किन कॅन बी यूज ओनली अँड ओनली फॉर बर्न्स पेशंट. तो क्लॉज आम्ही काढून टाकला. कारण त्याला डायबेटिक पेशंट, डायबेटिक फूट अल्सर्स असतात. मग त्याला काय करायचं, कारण बरीच वर्ष पेशंट असे अल्सर्स घेऊन असतात किंवा रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमध्ये कधी कम्प्लीट स्किन निघून जाते. अशा पेशंटला काय करायचं की जिथे स्किनच कमी आहे तिथे काय करायचं. म्हणून मग त्या दृष्टीने
वी टूक स्पेशल परमिशन की आम्ही ह्या पेशंटला सुद्धा आमच्या स्किन बँकची स्किन देऊ आणि गव्हर्नमेंट ॲग्रीड ऑन इट. कोण आम्हाला मदत करतात तर रोटरी क्लब ऑफ नॉर्थ बॉम्बे, तरुण मित्र मंडळ, संडे फ्रेंड्स, आपटे काका, पुरुषोत्तम पवार, वल्लभभाई, नंतर बचोली स्किन बँक आणि विनोद हरिया. तर बरेचसे लोक इथे आहेत, मी त्यांचे आभार मानतो की त्यांच्यामुळेच ॲक्च्युली आम्ही इतकं डोनेशन्स करू शकलो. आमचं वी हॅव अ गुड अंडरस्टँडिंग विथ बचोली आय बँक की जेव्हा त्यांच्याकडे कॉल येतो दॅट कॉल इज पास्ड ऑन टू अस. सो इट इज अ कंबाईंड थिंग की जरी आम्हाला कॉल आला तरी वी इन्फॉर्म देम. सो वी वर्क इन टँडम, म्हणजे गाडीच्या 2 चाकासारखं आम्ही काम करतो. आता लेट्स कम टू द स्किन बँक प्रॉपर. ऑर्गनायझेशन कसं केलं जातं की कसं वर्किंग कसं हे तुम्हाला समजणं खूप महत्त्वाचं आहे की हाऊ द स्किन बँक वर्क्स. सो बेसिकली इट कॅन बी डिवाइड इन टू 3 पार्ट्स. एक म्हणजे कलेक्शन ऑफ द स्किन, नंतर स्टोरेज आणि प्रोसेसिंग ऑफ द स्किन, आणि देन कम्स द युटिलायझेशन ऑफ द स्किन. सो ऑर्गनायझेशन कसं होतं तर देर आर डोनर्स कोड, म्हणजे कोणाची स्किन आपण घेऊ शकतो. सो आयडियली ऑल डोनर्स विथिन 6 hours आफ्टर द डेथ यू कॅन टेक. एक्सक्लुजन क्रायटेरिया काय असतात तर इफ देर इज अ मेडिकल हिस्ट्री किंवा अवेलेबल सिरोलॉजिकल रिपोर्ट्स विच शोज की देर इज अ हिपॅटायटिस आहे किंवा HIV आहे किंवा अदर सेक्शुअली ट्रान्समिटेबल डिसीजेस आहेत, स्किन कॅन्सर्स आहेत किंवा अपार्ट फ्रॉम स्किन कॅन्सर, कॅन्सर्स ऑफ अदर सिस्टीम की ज्याचं मेटास्टेसिस स्किनमध्ये होतं, अशा पेशंटची स्किन घेतली जात नाही. डॅमेज स्किन असेल किंवा मिंगल बॉडी असेल, अशा ह्याच्यामध्ये आपण घेऊ शकत नाही. आणि मरण्याच्या आधी जर का पेशंटला सेप्सिस असेल, सेप्टिसिमिया ज्याला आपण म्हणतो, अशा पेशंटची स्किन आपण घेऊ शकत नाही. आता युजली पेशंटचे रिलेटिव्ह पहिला फोन येतो किंवा वेन दे ॲग्री, हे पहिले प्रश्न विचारले जातात की किती वेळ लागेल, काय होईल, विद्रूप होईल, नाही होईल बॉडी. तर आम्ही सांगतो की स्किन जी आम्ही कलेक्ट करणार ती डिसीजच्या घरी जाऊनच कलेक्ट करणार. तुम्हाला कुठे बॉडी हलवायची गरज नाही आहे. हॉस्पिटल आणि मॉर्गमध्ये असेल बॉडी तर तिथे आपण जाऊन स्किन हार्वेस्ट करू शकतो. ऑपरेशन थिएटरची गरज नाही. आणि युजली सगळी प्रोसिजर टेक्स अराउंड 30 to 45 minutes. हाऊ वी शुड रिस्पॉन्स आफ्टर वी रिसीव्ह अ कॉल. तुम्हा लोकांनी हे केल्यानंतर पुढे कसं जायचं तर सगळ्यात पहिलं म्हणजे यू ऑब्टेन द कॉपी ऑफ डेथ सर्टिफिकेट. ते झाल्यानंतर एन्श्युअर की ऑल क्रायटेरियाज आर फुलफिल, जे आपले इन्क्लुजन क्रायटेरिया आहे. इमिजिएटली विथिन 20 minutes युअर टीम शुड स्टार्ट. त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर ऑब्टेन अ कन्सेंट ऑफ अ क्लोजेस्ट स्किन. जो कोणी जवळचा नातेवाईक तिथे असेल त्याची कन्सेंट घ्या. नंतर एन्श्युअर की ऑल टीम मेंबर्स दे आर स्किल्ड और ट्रेन्ड रादर इन सॉफ्ट स्पोकन स्किल, सेन्सिटिव्हिटी, एम्पथी आणि ड्युरिंग कलेक्शन प्रोसेस. आता मी माझ्या सगळ्या टीमला सांगतो की झाल्यानंतर आपण जे सर्टिफिकेट किंवा एक ॲप्रिसिएशनचं हे देतो, तर असं करा की तिथे जेवढी लोकं असतील त्यांना सांगा की ही स्कीम आम्ही कशा प्रकारे वापरणार आहोत आणि किती जणांना याचा फायदा होणार आहे. दुसरं म्हणजे जी घरातली मोठी माणसं असतील, म्हणजे पुरुष असेल किंवा बाई जर आई असेल, तर मी सांगतो की त्यांना नमस्कार करा आणि मग सर्टिफिकेट आहे ते तुम्ही हँडओव्हर करा. जे तुम्ही शब्द वापराल किंवा जेव्हा तुम्ही ही सगळी प्रोसेस करता तेव्हा कुठेही गप्पा मारू नका. यू हॅव टू कीप अ कम्प्लीट सायलेन्स. कारण ती एक जी डिग्निटी असते ती आपल्याला सांभाळायला लागते. हां, दुसरं विचारलं होतं की कुठून स्किन घेणार, तर युजली आम्ही सांगतो की आपण लोअर एक्स्ट्रीमिटी किंवा अपर एक्स्ट्रीमिटी, कधी कधी बॉडी डोनेशनला जाते तेव्हा आपण पाठीची पण घेतो. म्हणजे मला एक KM हॉस्पिटलमधनं कॉल आला होता, तर रिलेटिव्ह म्हणाले की बॉडी डोनेशनला आणणार. सर यू विल नॉट बिलीव्ह, मी जवळजवळ 60 ग्राफ काढले होते. 60 ग्राफ म्हणजे कम्प्लीट, म्हणजे
फक्त चेहरा आणि एवढंच घेतलं नव्हतं, बाकी ॲब्डोमेन, चेस्ट, बॅक सगळीकडनं ग्राफ हार्वेस्ट केले होते. गेल्यानंतर पहिलं काय करायचं, तर पहिल्यांदा यू विड्रॉ 10 ml ऑफ ब्लड बाय कार्डियाक पंक्चर. जरी कितीही वेळ डेथ नंतर झाला असेल तरी युजली हार्टमधून तुम्हाला अनक्लॉटेड ब्लड मिळतं. कधी कधी फिमोरल पंक्चरमधनं तुम्हाला ब्लड नाही मिळत. अशाला यू कलेक्ट 10 cc ऑफ ब्लड आणि 2 व्हॅक्यूम कंटेनर्समधनं ते घ्यायचं आणि आपली ब्लड डोनेशनची ब्लड बँकची जी ज्याच्यातून आपण ब्लड घेऊन जातो त्याच्यामध्ये यू आईसमध्ये त्या ठेवून द्यायच्या. त्या आपल्याला लॅब इन्व्हेस्टिगेशनसाठी पाठवाव्या लागतात. दुसरं म्हणजे डिपॉझिट जे काय तुम्ही ग्राफ काढाल ते एका मोठ्या कंटेनरमध्ये काढा की ज्याच्यामध्ये ग्लिसरॉल असतं, विच युजली वी यूज 85% ग्लिसरॉल. ग्लिसरॉलमध्ये स्किन चांगली राहते. कंटेनर्सला लेबल लावा आणि त्याच वेळेला जेव्हा स्किन हार्वेस्ट कराल 3 स्मॉल पीसेस ऑफ 1 स्क्वेअर सेंटीमीटर हे वेगळे स्टोअर करा फॉर मायक्रोबियल टेस्टिंग आणि क्लीन द वूंड आणि ड्रेस द वूंड. बऱ्याच वेळेला काय होतं, फ्रेश बॉडी असेल तर काही वेळेला स्किन हार्वेस्ट केल्यानंतर सिक्रिशन्स येतात, ब्लिडिंग नाही होत पण फ्लुइड येऊ शकतो. तर अशा वेळेला यू हॅव टू कव्हर द बॉडी प्रॉपरली. म्हणजे अशीच रिलेटिव्हला हँडओव्हर करू नका, प्रॉपर बँडेजिंग करून. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की बऱ्याच वेळेला काय होतं, आय डोनेशन आधी झालेलं असतं आणि आय डोनेशन आधी झाल्यानंतर डोळ्याला नुसतं कव्हर करून ड्रेसिंग करून गेलेलं असतं. जेव्हा आपण बॅकवरनं स्किन ग्राफ काढतो तेव्हा आपल्याला बॉडी उलटी करावी लागते. अशा वेळेला C2E कधी कधी सिक्रिशन्स येतात, कधी कधी थोडंसं ब्लडसुद्धा येऊ शकतं. सो जेव्हा तुम्ही बॉडी हँडओव्हर करा तेव्हा ते सुद्धा म्हणजे जे जरी डोळ्याच्या डॉक्टरांनी आय हार्वेस्ट केला असेल तरी हे तुमचं हे आहे की ते व्यवस्थित पुन्हा क्लीन करून बॉडी हँडओव्हर करायची. पुढची इन्स्ट्रुमेंट लागतात तर हा एक मोठा मेकॅनिकल डर्मॅटोम आहे की ज्यांनी चांगल्या थिकनेसच्या ग्राफ निघू शकतात आणि इट इज अ स्पेशली डर्मॅटोम इज मेड फॉर कॅडावर स्किन हार्वेस्टिंग. हेवी ड्युटी असतो, जो 45 मिनिट्सपर्यंत तो सहज चालू शकतो. आमचे युजली जे डर्मॅटोम असतात आम्ही जे सर्जरीला वापरतो ते 8-10 ग्राफ काढल्यानंतर ते युजली गरम होतात. बट दिस इज अ हेवी ड्युटी आणि तो आहे तो मेशर आहे की ज्याच्यामध्ये आम्ही युजली स्किन मेश करून ठेवतो, प्रिझर्व करतो. ते कसं त्याचा उपयोग काय ते तुम्हाला सांगतो. महत्त्वाची सगळ्यात गोष्ट म्हणजे पहिली जी 5-6 डोनेशन झाली तेव्हा मी स्वतः गेलो होतो कारण ही पहिलाच एक्सपिरियन्स होता आणि आय वॉन्टेड टू नो की प्रॉब्लेम्स काय काय येऊ शकतात. तर पहिला प्रॉब्लेम मी हा बघितला की बऱ्याच वेळा मृत्यूनंतर बॉडी असते ती नीचे रखी जाती है, तो इट इज बिकम्स व्हेरी डिफिकल्ट टू हार्वेस्ट द ग्राफ. सो आय मेड इट मॅन्डेटरी व्हेन अवर ॲम्ब्युलन्स विल गो इट शुड हॅव अ फोल्डेबल स्ट्रेचर. मग काय करायचं, देन यू टेक द बॉडी, कीप इट ऑन द स्ट्रेचर आणि देन यू हार्वेस्ट द ग्राफ. त्याचा फायदा असा असतो की युजली जरी अगदी रिलेटिव्ह म्हणाले की तुम्ही बेडवर बॉडी शिफ्ट करा तरी जरी बेड मोठा असेल यू कॅनॉट बेंड अँड टेक द ग्राफ प्रॉपर. जे आपलं स्ट्रेचर असतं इट इज अ स्मॉल असतं त्यामुळे त्याच्यात हार्वेस्ट करणं बिकम लाईक अ ऑपरेशन थिएटरला जसं करतो. सो दिस इज वन ऑफ द मोस्ट मॅन्डेटरी थिंग. पहिल्या दिवशी माय फर्स्ट कॉल आय विल नेव्हर फॉरगेट. पहिल्या दिवशी सगळं चेक करून गेलो होतो, आयत्या वेळेला डर्मॅटोम डिडंट वर्क, चालूच झाला नाही. सो व्हॉट टू डू. आता बिंग अ प्लास्टिक सर्जन आय वॉज वेल रेडी टू टेक अ ग्राफ बाय हँडल. सो दिस इज वन ऑफ द डेमॉन्स्ट्रेशन की किती छान ग्राफ निघू शकतो आणि इट इज एक्झॅक्टली ऑफ दॅट साईज. पण ओनली थिंग दिस रिक्वायर्स लॉट ऑफ ट्रेनिंग आणि एक्सपिरियन्स लागतो, एक्सपर्टाईज लागतो आणि यू कॅन किती पटापट. दिस इज अ रिअल टाईम व्हिडिओ, हा फास्ट केलेला नाही, फास्ट फॉरवर्ड नाही आहे. सो यू कॅन से की इट डझंट टेक मच ऑफ द टाईम. पण तुम्हाला मॅनपॉवर लागते टू कीप द बरोबर पाय किंवा हात नीट व्यवस्थित धरून ठेवायला लागतो. आणि असे वन्स यू हार्वेस्ट सच ग्राफ यू पुट दोज ग्राफ इन द कंटेनर विच कंटेन्स ग्लिसरॉल.
देखिए मैनुअली निकला फिर भी ब्लड नहीं आ रहा है, ये सबको समझना है. हाँ, that's why I made it mandatory कि to have an idea कि how the grafts are being harvested. जैसे कम निकाला जाता है, मशीन से ही निकाला. मशीन से ही निकलते हैं, but as I said कि that was a big learning to me. So then only I can tell my colleagues कि sometimes this can happen कि कधी कधी इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम होतो. सो सपोज इवन पवार साहेबांना माहिती आहे, इवन वी गो टू वसई विरार, तिथून सुद्धा आम्ही जाऊन ग्राफ्स कलेक्ट केले. सो ॲट दॅट टाइम सपोज देर इज नो इलेक्ट्रिसिटी, दिस इज द वे यू कॅन हार्वेस्ट. This is the first superficial layer, what we are doing. Yeah, first. Out of Yes. the What white you say ना, that is a dermis. Just anatomy सांगतो, स्किन हॅज गॉट टू लेयर्स, द एपिडर्मिस आणि डर्मिस. आता युजली इंडियन स्किन असते ना, इट इज युजली 8 to 10 millimeters थिक. हिंदी में बोलिए. यूजुअली जो स्किन रहती है ना, इट इज 8 to 10 millimeters थिक. सो वी टेक हार्डली 3 to 4 millimeters ऑफ स्किन. व्हाट व्हाइट आप जो देख रहे हैं ना, दैट इज अ डर्मल लेयर, नीचे का लेयर रहता है. एपिडर्मिस है, दैट इज अ डेड लेयर एक्चुअली. डर्मिस इज अ लाइव लेयर. आता वन्स यू रिट्रीव द स्किन, तुम्ही परत आला तर what skin bank should have? So skin bank should have a 3 rooms, basically 3 facilities. Reception room where you have your computers and you store all your data there. You have a quarantine refrigerator which stores the graph at 4 degrees centigrade. And then you should have a processing room की जिथे you have a जिथे आपण मेश करतो किंवा यू क्लीन द ग्राफ. आणि थर्ड इज अ स्टोरेज फॅसिलिटी. सो दीज 3 थिंग्स आर मॅन्डेटरी. जी प्रोसेसिंग रूम असते, इट शुड कंटेन अ बैरियर. सो वेर यू एक्चुअली हाउ यू हम लोग जब ऑपरेशन के लिए जाते हैं वॉशअप करके सब पहन के, वैसे ही अंदर जाना पड़ता है बिकॉज वी फ्यूमिगेट दैट रूम, स्टेरिलाइज रहता है. On reaching the skin band, what you have to do is keep the skin graft container in a refrigerator and vacuum container जो ice box में है, that you send to the laboratory. Suppose अभी रात को 2 बजे स्किन आई तो क्या करने का, तो यू कीप इन अ क्वारंटाइन रेफ्रिजरेटर, क्योंकि लैब तो मॉर्निंग में शुरू होगी 8 o'clock. So you then send at in the early morning. Till that time you vacuum containers you keep in a quarantine refrigerator. Blood sample is tested for infectious disease जैसे HIV, Australian antigen. For that sample is important. Then skin pieces जो 3 निकाले हैं, that you send for laboratory testing. And before you it is mandatory to keep a good record. Patient का नाम किधर नहीं रहना चाहिए. There has to be a code name or code number. Then the original जो form है that you keep with the skin bank, and उसकी जो copy रहेगी that will go to the laboratory. Now after the infectious disease testing सब होता है, उसके पहले कोई भी स्किन को हाथ लगाया नहीं जाता है. No processing is started till your reports are negative. जैसे मैंने जो 55 ग्राफ दिखाए तो कलेक्ट किया, बाद में रिपोर्ट आया कि इट इज़ पॉजिटिव. सो you have to discard. You can't use it. Serological testing acid. Now जब भी मैंने चालू की थी बैंक, so I had a big plans basically. I wanted to go for a skin cultures basically. Means मेरा idea ये था कि even if in जो लाइव डोनर्स है, समझो मैंने थोड़ा सा कार्टिलेज निकाला, तो विथ टेस्टिंग आई कैन रिप्लिकेट द कार्टिलेज और स्किन. सो हो सकता है कि पेशेंट इज 97% बर्न, उसका मैं अगर बायोप्सी लेता हूँ देन आई कैन 3 weeks में आई कैन रिप्लिकेट द स्किन. एपिडर्मल कल्चर्स कर सकता हूँ. उस हिसाब से आई मेड इट मैंडेटरी इन मसीना टू गो फॉर अ साइटोमेगालोवायरस बिकॉज इट इज़ द थिंग विच जो रेप्लिकेट करते हैं स्किन सेल्स लैबोरेटरी में, उसके लिए ये बहुत ज़रूरी है. एनी अदर स्किन बैंक डिड नॉट हैव दिस बिकॉज दिस इज अ एक्सपेंसिव इन्वेस्टिगेशन. जो एंटीबॉडीज जहाँ टेस्ट होती हैं, सो यू नीड नॉट रिमेंबर दिस, बट इन माई प्रेजेंटेशन आई हैव इंक्लूडेड दिस.
Now the process skin should cut minimum हम लोग 10 by 15 सेंटीमीटर्स. इसका रीज़न ये है कि बर्न्स कैलकुलेशन जो होता है वो पाम पे रहता है. सो वन पाम इज कंसिडर्ड एज अ 1%. तो रफली इट इज 10 by 15. सो आई सेड कि इट बिकम्स वेरी इजी. अगर किसी को स्किन चाहिए तो कोई बोलेगा कि मुझे 10% स्किन चाहिए तो आई कैन गिव 10 ग्राफ्स में दे सकता हूँ. नहीं तो यूजुअली समटाइम जैसे कि मुझे 100 स्क्वायर सेंटीमीटर स्किन दे दो तो मैं बोला कि फिर उसमें प्रॉब्लम नहीं होना चाहिए. या 1000 स्क्वायर सेंटीमीटर स्किन दे दो तो जो मैनेज करने वाले दे मे नॉट बी अ डॉक्टर्स. सो उनको कॉम्प्लिकेशन नहीं होनी चाहिए कि कितनी स्किन भेजनी है. तो उसके लिए वी हैव सजेस्टेड दिस मेथड. नाउ ईच स्किन ग्राफ्ट शुड बी ट्रांसफर्ड इन अ स्टेराइल वायर कंटेनिंग स्टोरेज मीडियम विच इज सील्ड. जब हम लोग कुरियर से भी बाहर भेजते हैं ना, माई स्किन हैज गॉन टू इवन इंडिया से बाहर भी गई है. सो तभी वी हैव टू मेक इट गुड सील्ड एंड वो कोल्ड स्टोरेज यू हैव टू मेंटेन व्हाइल यू सेंड द स्किन टू अदर सेंटर. जैसे महाराष्ट्र के बाहर भी भेजी है तो यूजुअली यू हैव टू फॉलो दैट. नाउ ईच वायर अभी वी इन मसीना वी स्टोर ऑल द ग्राफ्ट एट -80 डिग्री क्योंकि एज आई सेड कि माय प्लान वाज टू गो फॉर अ स्किन कल्चर. सो बेसिकली replication. Otherwise, 4 degree centigrade is a good temperature to store the skin. Now, -80 में you can even store the skin more than 3 years. Usually 4 degree में usually we say कि it is up to 1 year. लेकिन इतना इंडिया में बर्न्स का परसेंटेज इतना है कि यूजुअली स्किन इतनी रहती ही नहीं है हमारे पास. हार्डली 2-3 मंथ्स. अभी ओनली प्रॉब्लम वी फेस की ड्यूरिंग द कोविड टाइम की जब भी ग्राफ तो आए थे लेकिन उसकी यूसेज बहुत ही कम हो गया था तभी. तो एट दैट टाइम स्टोरेज इन -80 इज डेफिनेटली विल हेल्प. लॉग बुक इज नेसेसरी टू मेंटेन डे टू डे एक्टिविटी. लॉग बुक में इवन द टेम्परेचर क्वारंटाइन रेफ्रिजरेटर का टेम्परेचर यू हैव टू नोट डाउन. देन -80 का है उसका भी नोट डाउन करना चाहिए कि हाउ मच वेरिएशंस यू रिक्वायर. अ बैटरी बैकअप समझो इलेक्ट्रिसिटी चली गई तो वो भी यू हैव टू थिंक इन all the terms. This is our refrigerator -80 degree. This is the processing unit which has a UV system. So cabin becomes sterilized. This is the way we store the graph. You see our fridge is full. And these are the things which wide mouth की usually containers लगते हैं so that you can put the skin and you can retrieve the skin. Now what is the use? Utilization क्या है इसका? What is the utilization? So it acts as a effective dressing, biological dressing. बहुत बार relatives पूछते हैं कि एक बार कैडावरिक स्किन लगाई तो स्किन लेने की ज़रूरत नहीं है. तो ऐसा नहीं है बिकॉज देर इज़ अ एंटीजेनिसिटी. जैसे हमने पढ़ा है कि एक पेशेंट की किडनी ट्रांसप्लांट की जाती है तो यूजुअली समटाइम्स होता है कि किडनी रिजेक्ट होती है बिकॉज देर इज़ अ इम्यूनोलॉजी, इम्यूनिटी रहती है. तो स्किन का फ़ायदा ये है, स्किन का एक ये ऐसा है कि जो ऊपर का लेयर है एपिडर्मिस उसकी एंटीजेनिसिटी रहती है लेकिन डर्मिस है उसकी एंटीजेनिसिटी नहीं रहती है. तो दैट डर्मिस पेशेंट का आराम से इट मे बी टेकन बाय द डोनर. तो यूजुअली व्हेन हाई परसेंटेज बर्न पेशेंट कम्स, हम लोग यूजुअली पेशेंट स्टेबलाइज होने के बाद उसकी स्किन एक्सरसाइज करते हैं एंड देन वी पुट दिस कैडावरिक स्किन. सो इट एक्ट्स एज अ टेम्पररी ड्रेसिंग मटेरियल. 5वें-6ठे दिन वो रिजेक्ट होती है या यू हैव टू टेक द पेशेंट अगेन, रिमूव द अर्लियर स्किन एंड पुट द अनदर कैडावरिक स्किन टिल द टाइम योर स्किन इज रेडी फॉर ऑटोग्राफ्टिंग. यानी पेशेंट का जो खुद का ग्राफ्ट है वो लेने के लिए इट इज़ रेडी. फायदा क्या है कैडावरिक स्किन का? तो कैडावरिक स्किन विल ऑल कवर योर ऑल द नर्व्स, सो पेन कम होता है. देन यूजुअली जो लॉस है बॉडी फ्लूइड्स, प्रोटीन्स, ब्लड वो कम होता है तो सर्वाइवल रेट बढ़ता है, इन्फेक्शन गेट्स कंट्रोल, कॉस्ट गोज डाउन एंड इट इज़ अ आइडियल एंड कॉस्ट इफेक्टिव ड्रेसिंग. अभी जैसे यूएस से इंटीग्रा आता है विच इज़ अ आर्टिफिशियल स्किन. नाउ जस्ट 10 by 10 सेंटीमीटर की कॉस्ट इज 50,000. सो
अपना जो 150 स्क्वायर सेंटीमीटर 10 बाय 15 का वो भी इससे चीप आता है. इवन इफ नाउ डेज वी आर चार्जिंग से 2500 पर ग्राफ, बट दैट इज ऑल्सो विच इज मच लेस देन वॉट अदरवाइज यू आर गोइंग टू स्पेंड ऑन इंटीग्रा. नाउ इन ये जो स्किन है इट इज यूज इन बर्न्स पेशेंट एज अ टेम्पररी ड्रेसिंग, कैन बी यूज एज अ सैंडविच टेक्निक. वो कैसे करते हैं आपको वो स्लाइड दिखाता हूँ. देन एक्सटेंसिव डीग्लविंग है, नेक्रोटाइजिंग फेशियाइटिस है, इन्फेक्टेड वुंड्स है, उसमें भी ये स्किन आप यूज कर सकते हो. नाउ दिस इज द केस आई रिमेंबर. दिस केस वॉज एडमिटेड विथ डॉक्टर उदय भट्ट इन नायर हॉस्पिटल. दिस वॉज अ स्मॉल बेबी, आई थिंक हार्डली फ्यू मंथ्स ओल्ड, 1.5 का 2 महिन्याची होती. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वेळेला धुरी देतात ना न्यूबॉर्न्सला, त्यांनी दिस स्किन सगळी भाजली आणि दिस बेबी वॉज नॉट फिट फॉर एनी ॲनेस्थेशिया. सो देन विथ डिस्कशन विथ डॉक्टर उदय भट्ट वी सेड की ठीक है, आई विल सेंड द कॅडाव्हरिक ग्राफ, जस्ट थोड़ा विदाउट ॲनेस्थेशिया जस्ट थोड़ा हे करून जस्ट पुट इट. टू आवर सरप्राईज पहिला ग्राफ्ट आपला रिजेक्ट झाला. इट वॉज टोटली गॉन. पण समहाउ गॉड इज ग्रेट, नेक्स्ट ग्राफ वॉज टेकन. मीन्स ह्या पेशंटला बच्चूला लाईफ इज सेव्ड, सर्जरी लागली नाही. सो नो एनी ॲनेस्थेटिया, ड्रग्स आणि ऑल दोज कॉम्प्लिकेशन. आणि लेटर ऑन कसं होतं, इवन इफ इट इज अ दिस ग्राफ्ट इज फ्रॉम अदर पेशंट, लेटर ऑन इट विल बी रिजेक्टेड, बट बाय दॅट टाइम पेशंटची कंडिशन सुधारली. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की जो पेशंटचा डर्मिस असतो किंवा डोनरचा डर्मिस असतो त्याच्यावर पेशंट्स एपिडर्मिस विल ग्रो. दिस इज द केस. नाउ यू कॅन सी दिस इज अ मेश ग्राफ, दिस इज अ पेशंट्स ओन ग्राफ आणि दिस इज अ कॅडाव्हरिक ग्राफ. आता याचा फायदा सांगतो. आता सपोज इफ आय हॅव टू कव्हर द एरिया ऑफ से 15%, तर मला ग्राफ युजली किती 20%चा काढायला लागतो. सो कन्सिडर की पेशंट इज बॉर्न 25%, त्याचा मी 15% ग्राफ काढला. सो हिज पर्सेंटेज नेवर बिकम्स 25, बट इट इज 25 प्लस 50. मी ग्राफ किती करणार 10%. सो वी हॅव टू यूज लेस ग्राफ अँड टू कवर मोर एरिया. सो हा जो पेशंटचा ओन ग्राफ्ट आहे, वी मेश इट थ्रू द मेशर. सो 1 स्क्वेअर सेंटीमीटर विल कवर एरिया ऑफ 3 by 3. मग त्याच्यावर आता हे जाळी झाली ना. सो देन वी पुट अ कॅडाव्हरिक स्किन ग्राफ विच वी मेश 1:1.5. मग ह्याच्यात मजा काय होते, जो कॅडाव्हरिक डर्मिस आहे इट इज टेकन, तो चिकटतो, आणि पेशंटचा जो एपिडर्मिस आहे दॅट विल कव्हर द पेशंट्स डर्मिस. आणि मग कॅडाव्हरचा जो एपिडर्मिस आहे इट इज थ्रोन. This is the example. The black you can what you see, it is a cadaveric graph. खाली ग्राफ चांगला घेतला, it has covered everything. So this is the way you harvest a small graph from the burns patient and you can cover the larger areas. Now let's come to what are our difficulties. I have to tell what are my difficulties. So my first is timely death certificate we don't get sometimes. Kiva graft harvesting is a skill job basically. You require a basically trained personnel, doctors, staff nurses, attendants. A problem hoto we train someone. The sister kiva if that doctor leaves the department, then again you have to start from a scratch. Then the problem is instrumentation. आता वल्लभभाई पण एक कॉल पाठवतात, आपटेका का पुरुषोत्तम पवारांचा तिथे कॉल आहे, सेट 2च आहेत. सो स्टडीलाइज कधी करणार. सो इन दॅट केस वी आर फॉर्च्युनेट की वी हॅव 5 स्किन बँक्स इन मुंबई. सो वी कॅन, आता वसाईचा कॉल असेल तर वी कॅन टेल की यू टेक दॅट कॉल, वी विल कव्हर दिस एरिया. सो दॅट म्युच्युअल अंडरस्टँडिंग ऑल द स्किन बँक शुड हॅव अँड दॅट युजली वी फॉलो. देन युजली ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर, रात्री 2ला कॉल आला, ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर निघून गेला, इज नॉट अवेलेबल, टाइम जो जातो. मीन्स दीज आर द प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स विच आर नॉट इन आवर हँड बेसिकली. देन युजली क्वालिटी ऑफ ग्राफ्ट इज व्हेरी इसेन्शियल. सपोज untrained person goes or his training is not complete, then problem is
graft, the quality is not proper. Then the donor समजा thin असेल. See, basically suppose if I want to take a call from Vasai, at least जो माझी running cost आहे, my skin bank, so at least I should have 25 to 30 grafts, then only I can come to that level. Otherwise, it is not, it will become impossible to manage a private skin bank. Institutional based, Dr. Yuvraj, Dr. Uday Bhatt will not face problems because there is a support from corporation or government setup. What is our vision or what is our plan? So we want to start an association with Skin Bank in Masina. In between, we heard in Bacholi Skin Bank there were some issues, so we contacted them. Ki, why don't you have a eye bank here, so we can work in tandemly. Actually, my plan was to start a sort of a operation theatre. Ki जे donated bodies आहेत. Once that donated body comes, you take into operation theatre, and we harvest so many things basically: bone, dura matter, fascia, tympanic membrane, oscillar chains, cardiac valves, even aorta and vein grafts you can take. So that can be used. There are aneurysms of aorta. Those things can be can be done. But it is still my dream. I don't know when it will come true. I remember विंदा करंदीकरांची ही कविता की आपण नेचर बसून काही ना काहीतरी रोज घेत असतो, शिकत असतो. सो व्हॉट वी शुड लर्न फ्रॉम नेचर आणि व्हॉट वी शुड गिव्ह. तर देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे आपण इतकं लोकांकडनं नेचरकडनं घेत असतो, शेवटी आपण सुद्धा काहीतरी द्यायला पाहिजे. सो पीपल हू डोनेट, वी शुड लर्न फ्रॉम देम आणि वी शुड, ती जरी एक हे आपण सगळ्यांनी घेतली तरी खूप फायदा करू शकतो. शेवटी आय रिमेंबर वर्ड्स ऑफ अवर एक्स प्रेसिडेंट डॉक्टर APJ अब्दुल कलाम की विथाउट युअर इन्व्हॉल्वमेंट वी कॅनॉट सक्सीड आणि विथ युअर इन्व्हॉल्वमेंट वी कॅनॉट फेल. थँक्यू. Any questions? सर एक मिनिट. व्यंकट सरांनी खूप गोष्टी सांगितल्या. एक थोडी सप्लिमेंट करतो. मसिना हॉस्पिटल आणि वी फॉर ऑर्गन्स फाउंडेशन आमचा MOU आहे. रेग्युलर आम्ही अशी अरेंजमेंट केलेली आहे की जर कोणी बॉडी डोनरनी बाकी डोनेशन करायची इच्छा दाखवली असेल तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो. मुंबईत आपला कॉमन प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे, जागा कमी असते आणि आपल्या घरात जर हार्वेस्टिंग करायचं म्हटलं तर थोडेसे लोक संकोचलेले असतात. तर आम्ही अशी अरेंजमेंट केली आहे. आम्ही रिक्वेस्ट करतो बॉडी घेऊन कम्प्लीट तुम्ही मसिनापर्यंत